घटना आहे पूजाची. सडपातळ बांधा, मध्यम उंची, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात आयुष्याबद्दल अपार आशा असलेली एक मुलगी. पूजा पाटील आपल्या आई वडिलांची लाडकी, घरातली एकुलती एक कन्या. तिच्या मनात नेहमीच एकच विचार असायचा, कोणीतरी येऊन माझं आयुष्य माझ्या प्रेमासारखं सुंदर करावं. शिक्षण पूर्ण करून तिने एका खाजगी कंपनीत नोकरी धरली आणि रोजच्या धावपळीत एक दिवस तिच्या आयुष्याला वळण देणारा माणूस भेटला, वैभव लांबकाने. तिच्याच भागात राहणारा, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. सुरुवातीला त्यांच्यात केवळ हसण्या खेळण्यापुरत्या ओळखी होत्या, पण त्या ओळखीतून हळूहळू ओलावा निर्माण झाला आणि त्यांचं नातं प्रेमात बदललं. वैभवचा प्रेमळ स्वभाव, गोड बोलणं, पूजाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं यामुळे तो तिला परिपूर्ण जोडीदार वाटू लागला. दोघंही एकमेकांच्या सहवासात रमू लागले, त्यांचं प्रेम बहरू लागलं आणि एका वर्षातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या प्रेमाच्या मार्गात अडथळा होता. वैभवच्या कुटुंबाचा विरोध, ज्यांना पूजा पसंत नव्हती. पण प्रेम अडथळे मानत नाही, म्हणून त्यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता कोर्ट मॅरेज केलं. पुण्यात एका छोट्या सभागृहात, जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं. तो दिवस पूजासाठी आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण ठरला, कारण वैभवच्या "माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे" या वाक्यावर तिनं मनापासून विश्वास ठेवला होता. लग्नानंतर काही आठवडे ते अक्षरशः स्वर्गात जगत होते. बाहेर जाणं, जेवण, फोटो, इंस्टाग्राम स्टोरीज, सगळं अगदी कपल सारखं. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. वैभवच्या स्वभावात चिडचिडेपणा दिसू लागला. तो तिला निरर्थक गोष्टींसाठी दोष देऊ लागला. कपडे, फोनवर बोलणं, वेळ कोणाबरोबर घालवला हे विचारून भांडणं वाढू लागली. सुरुवातीला पूजा हे त्याचं प्रेम म्हणून गृहीत धरून शांत राहिली, पण हळूहळू ती हिंसाच झेलू लागली. शिव्या, मारहाण, अपमान. डोळ्यात स्वप्न नाहीशी झाली, उरले फक्त अश्रू. तरीही तिनं हे नातं टिकवायचा प्रयत्न केला. तिच्या मैत्रिणींना सांगायची की लग्न मोडलं पाहिजे असं वाटत नाही. 13 एप्रिल, गुरुवार, संध्याकाळी घरात वाद झाला. क्षणिक कारणावरून वैभवने तिला पुन्हा शिव्या दिल्या. पण आज पूजा गप्प बसली नाही. तिनं प्रतिकार केला. रात्री 11:30 वाजता त्यांचं भांडण शांत झालं असावं. पूजा झोपायला गेली, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेली. पण वैभवचा राग शांत नव्हता. तो तिच्या खोलीत गेला आणि तिच्या झोपेतच तिचा गळा दाबायला सुरुवात केली. "सोड वैभव, मी माफ करते." "नको." हे शेवटचं तिनं म्हणणं असावं. वैभवने तिचा श्वास पूर्णपणे घ्यायचा ठरवलं होतं. ती निपचित पडली, चेहऱ्यावर भीतीचा ठसा. तिच्या मृतदेहासमोर ही वैभव संपूर्ण रात्र बसून होता, तिच्याकडे एकटक पाहत. सकाळ झाली, सूर्य उगवला, पण पूजाचं आयुष्य संपलं होतं. वैभवने तिच्या नातेवाईकांना फोन केला. छातीत दुखत होतं. अचानक हृदयविकाराचा झटका आला. पूजाचे नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा तिचं निपचित शरीर बिछाण्यावर होतं. चेहरा शांत, पण गळ्यावर लालसर खुणा स्पष्ट होत्या. पूजाचे काका आणि भाऊ ते दृश्य पाहून सुन्न झाले. "हे हृदयविकाराचं नाही, काहीतरी काळंबेर आहे," भाऊ ओरडला. पूजा लांब राहत नव्हती, गल्लीतच होती. त्यामुळे एवढी मोठी गोष्ट कुणाला कळली नाही, यावर सगळे बुचकळ्यात होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. देहू पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना परिस्थितीवरून समजलं की हे नैसर्गिक मृत्यू नाही, तर हत्या आहे. गळ्याभोवतीच्या खुणा, शरीराची स्थिती, घरातील हालचाली, सर्व काही हेच सांगत होतं. वैभव मात्र पोलिसांसमोर शांतपणे म्हणाला, "मी काही करू शकलो नाही." पण चौकशी सुरू होताच त्याच्या बोलण्यात विरोधाभास दिसू लागले. ती झोपली होती, मग उठून पडली, मग डॉक्टर का नाही बोलावले? तर होतं, "मी घाबरलो होतो." पोलिसांना खोटेपणा जाणवू लागला आणि जेव्हा त्यांनी खाक्या दाखवला, तेव्हा वैभव तुटून बोलला, "हो, मारलं मी तिला, पण तिनंही त्रास दिला होता. सगळं माझ्यावरच टाकलं." त्याचे डोळे पाणावले. पण हे अश्रू अपराध कबूल केल्याचे होते की पश्चात्तापाचे, हे समजणं कठीण होतं. पूजाच्या कुटुंबियांनी शवविच्छेदन अहवाल घेतला, ज्यामध्ये स्पष्ट नमूद होतं की तिचा मृत्यू गळा दाबून झाला. आई किंचाळली,
ती म्हणायची सगळं ठीक आहे, पण ती एकटीच लढत होती. आम्ही का नाही ओळखलं? भाऊ भिंतीकडे पाहत रडत राहिला. देहू गाव हादरलं. सगळ्यांना जाणवलं की प्रेमविवाह म्हणजे फक्त साथ नाही, तर संघर्ष देखील असतो. प्रश्न उभे राहिले, इतकं प्रेम होतं तर इतका द्वेष का निर्माण झाला? वैभव इतका का बदलला? पूजाने इतकं सहन का केलं? शेवटी तिचं फक्त एका चुकीच्या व्यक्तीला हो म्हणणं तिच्या आयुष्याचा शेवट ठरलं. तिच्या वडिलांनी आणि भावाने ठरवलं की खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांनी वकिलांच्या मदतीनं कोर्टात केस दाखल केली. पोलिसांनी सर्व पुरावे सादर केले. फोनवरील मेसेजेस, तिने लिहिलेल्या नोट्स, सर्व काही साक्ष ठरलं. वैभवावर IPC कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला. शेवटी पूजाचा अंत्यविधी झाला. शेकडो लोक, फोटोसमोर फुलं, पण प्रत्येकाच्या मनात विषण्णता. ती मुलगी जी फक्त प्रेमासाठी लढली, तिनं जीव गमावला. तिचं स्वप्न, आयुष्य, प्रेम सगळं एका रात्रीत संपलं. ही घटना आपल्याला शिकवते की प्रेम ही जबाबदारी आहे, नातं ही समजून घेण्याची आणि सहनशीलतेची परीक्षा आहे. जर एका रात्रीत असं अमानुष काही घडू शकतं, तर त्या नात्याचं खरं मूल्य काय? पूजा गेली, पण तिची गोष्ट अजूनही अनेक स्त्रियांना सावध करते. आयुष्य फक्त प्रेमानं सुंदर होत नाही, योग्य व्यक्तीच्या प्रेमामुळे होतं. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.